तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत जाहीर झालेली आहे. आता या सोडती अंतर्गत आपण पाहिले की वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. महत्त्वाचं मित्रांनो, आपल्याला एक अपडेट मिळालं आहे की गोरेगाव या ठिकाणी ईडब्ल्यूएस अर्थात पीएमएवायची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि पीएमएवायच्या घरांसाठी सुद्धा वेगवेगळ्या अटी आणि नियम आहेत. तर महत्त्वाच्या अटी काय आहेत, महत्त्वाचे तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे, अर्ज सुरू होण्यापूर्वी फॉर्म सुरू होण्यापूर्वी तुम्हाला कुठली काळजी घेणं आवश्यक आहे, अर्थातच त्याशिवाय पीएमएवायच्या घरांसाठी तुम्हाला कुठली काळजी घेणं आवश्यक आहे, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता जी काही म्हाडाची मुंबईची लॉटरी मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारची घरे उपलब्ध केली जाणार आहेत. त्याच्यात 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK अशी 3 प्रकारची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ज्याच्यामध्ये मित्रांनो EWS, LIG, MIG आणि HIG चारही उत्पन्न गटासाठी घरे असणार आहेत, असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये आता नव्याने काही घरांचा समावेश केला मित्रांनो. त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मुंबईमध्ये जसं सन 2023 साली जवळजवळ 1900 घरे ही PMAY अंतर्गत उपलब्ध केली होती गोरेगाव लिंकरोड या ठिकाणी. तर तेथील काही शिल्लक घरे सुद्धा उपलब्ध केली जाणार आहेत. महत्वाचे मित्रांनो, ही सगळी पीएमआयची घरे आहेत. यासाठी तुम्हाला महत्वाच्या अटी काय आहेत, तर तुमचं संपूर्ण भारतामध्ये घर नसायला पाहिजे, तरच तुम्ही या लॉटरीसाठी किंवा या योजनेसाठी अर्ज करू शकता. त्याशिवाय दुसरी अट अशी की तुमचे जे काही उत्पन्न आहे ते 6 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. 6 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकत नाही. आणि म्हणून या 2 महत्वाच्या अटी जे पीएमआयची घरे मुंबईसाठी येणार आहेत त्यासाठी. बाकी ठिकाणची जी अट आहे मित्रांनो 3 लाखाच्या उत्पन्नाची अट आहे, पण मुंबईसाठी तुम्हाला 6 लाखाची अट ही सध्या तरी ठेवण्यात आलेली आहे. म्हणून पीएमआयच्या घरांसाठी अर्ज करायचे असतील त्यांना मात्र या 2 अटी धारण करणं अतिशय आवश्यक ठरणार आहे. नंतरच्या काही गोष्टीत मित्रांनो डॉक्युमेंटेशन आहे किंवा इतर काही बाबी आहेत महत्वाच्या, त्याही मी तुम्हाला सांगणार आहे. पण महत्वाचं काय मित्रांनो, की तुम्हाला काय काळजी घेणं आवश्यक आहे, की तुम्हाला तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे रेडी असणं आवश्यक आहे. डॉक्युमेंटची मी माहिती ऑलरेडी सांगितलेली आहे. आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, डोमिसाईल असेल किंवा तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट आहे, IT रिटर्न आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या असणं आवश्यक आहे. त्यापूर्वी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स सगळे तुमच्या लॅपटॉपमध्ये, कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये स्कॅन करून ठेवा, जोडून ठेवा. सध्या रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता मित्रांनो. साईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करून ठेवा. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायला खूप वेळ लागतो. ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायला वेळ लागू नये त्यासाठी तुम्ही लवकरच लॉग इन करून तुम्ही त्याचं व्हेरिफिकेशन करून ठेवा. हे सगळे डॉक्युमेंट्स मित्रांनो त्या संबंधित डिपार्टमेंटमधून व्हेरीफाय केले जातात आणि त्याच्यामुळे कुठेतरी येणाऱ्या लॉटरीमध्ये तुम्ही वंचित राहू नये, हा यामागचा उद्देश आहे की तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपरली तयार करून ठेवा. नंतरचं काय आहेत मित्रांनो, जे विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत काही घरे असणार आहे जी खाजगी विकासकांची असणार आहेत. त्याशिवाय जी प्रॉपर म्हाडाच्या योजनेत काही घरे असणार जी लॉटरीसाठी असणार आहेत. महत्वाचं मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, तुमचं जर अगोदर म्हाडाचं घर लागलं असेल तर तुम्ही परत फॉर्म भरू नका, तुम्हाला तुमचे नुकसान होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, की तुमचं मुंबईत घर असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार नाही. आणि उत्पन्न गटानुसार पाहिलं तर EWS उत्पन्न गटासाठी तुमची उत्पन्नाची वार्षिक अट मित्रांनो 6 लाखापर्यंत. LIG उत्पन्न गटासाठी आहे 6 ते 9, MIG साठी आहे 9 ते 12 आणि HIG साठी 12च्या वर, म्हणजे 12 लाखाच्या वर असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. म्हणून तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही ठिकाणी राहत असाल, तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही कामगार आहात, तुम्ही रोजंदारीवर काम करता, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वरती काम करताय, कुणी या ठिकाणी अर्ज करू शकतो मित्रांनो. मला अनेकांनी गावातून सांगितलं होतं, गाव म्हणजे आपल्या ग्रामीण भागातून अनेक मेसेज आले होते, सर शेतकरी अर्ज करू शकतो का? तर शेतकरी सुद्धा अर्ज करू शकतो. तेही या ठिकाणी म्हणजे EWS असेल किंवा LIG असेल, जिथे तो पात्र असेल त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. फक्त तुमच्याकडे सांगितलेले डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. तर पुढील भागात मित्रांनो आपण काही महत्त्वाच्या बाबींना घेऊन लवकरच भेटणार आहोत. तुर्तास मित्रांनो तेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.